चला, हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांच्या आवडत्या ऑनलाईन मंचावर, ज्याचं नाव आहे द डिजिटल क्लासरूम ऑफ आर अगस्ती करियर इन्स्टिट्यूट. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 लेक्चर मध्ये आपण पायथागोरस थेरमचे मागचे सगळे क्वेश्चन्स म्हणजे एक्सरसाइज 2.1 पर्यंत कंप्लीट केलं, ज्याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम असेल, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन असेल, त्यानंतर सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम असेल, असे खूप सारे कन्सेप्ट आपण बघितल्या. आता पुढचा पॉइंट आणि शेवटचा पॉइंट आता आपल्याला बघायचा आहे मित्रांनो, तो आहे अपोलोनियस थेरम. तर एकदा घोषणा देऊ आपण. आतापर्यंत आपण पाहिलं कोण? पायथागोरस बाबा. आता आपण बघणार आहे कोण? अपोलोनियस बाबा. तर बोला एकदा, अपोलोनियस बाबांचा विजय असो. तर आज आपल्याला बघायचं आहे मित्रांनो काय? अपोलोनियस थेरम. आता हे अपोलोनियस थेरम नेमकं सांगतो काय? एकदा आपण त्याचं स्टेटमेंट बघून घेऊ मित्रांनो. तर बघा स्टेटमेंट काय म्हणतंय, इन ट्रायंगल एबीसी. तुम्हाला दिसतंय बघा मागे बोर्डवरती, इन ट्रायंगल एबीसी इफ एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड बीसी. एम काय? ट्रायंगल एबीसीच्या काय? बीसी साइडचा मिड पॉइंट आहे. एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड बीसी, देन एबी स्क्वेअर म्हणजे काय? ट्रायंगलची एक साइड एबी, तिचा स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर. म्हणजे बघा, एबी म्हणजे ही साइड, ट्रायंगलची एक साइड, आणि एसी म्हणजे दुसरी साइड. एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर इज इक्वल्स टू ट्वाइस द एएम स्क्वेअर. बघा हे ट्वाइस द एएम स्क्वेअर प्लस ट्वाइस द बीएम स्क्वेअर. ट्वाइस द बीएम स्क्वेअर असा हा रिझल्ट आहे बाळांनो अपोलोनियस थेरमचा. म्हणजे थोडक्यात काय बघा, अपोलोनियस थेरमचा स्टेटमेंट काय सांगतो, तर एक ट्रायंगल एबीसी आहे, कुठलाही ट्रायंगल घ्या, एबीसीच घ्या असं गरजेचं नाही. आपण पीक्यूआर कुठलाही एक रॅन्डम ट्रायंगल कन्सिडर केला, त्यानंतर त्या ट्रायंगलच्या कुठल्याही एका साइडचा मिड पॉइंट घेतला आणि त्या मिड पॉइंटला अपोजिट व्हर्टेक्स सोबत जोडलं, म्हणजे काय झाला? एएम काय बनला? मीडियन बनला. बरोबर आहे. मग आता हा अपोलोनियस थेरम काय सांगतोय की ज्या अँगलचा आणि त्याच्या अपोजिट साइडचा मीडियन, म्हणजे अँगल आणि अपोजिट साइडचा मिड पॉइंट कनेक्ट केला, म्हणजे जो मीडियन आपण घेतला, त्या मीडियन मध्ये आणि ह्या ज्या 2 साइड आहेत, म्हणजे ज्या साइडचा मिड पॉइंट घेतला ती साइड सोडून दिली आणि ज्या उरलेल्या 2 साइड ट्रायंगलच्या त्या 2 साइड जर आपण घेतल्या, तर त्या 2 साइड मध्ये मीडियन मध्ये आणि जी साइड आपण ज्या साइडचा मिड पॉइंट घेतोय त्या साइडच्या हाफ पार्ट मध्ये बघा आपल्याला काय मिळतं? एक रिलेशन बघायला मिळतं. आणि हे रिलेशन कोण देते मित्रांनो? तर हे रिलेशन आपल्याला मिळतंय कोणाकडून? अपोलोनियस बाबाकडून. म्हणजे अपोलोनियस बाबा आपल्याला काय देतोय रे? तर अपोलोनियस बाबा आपल्याला देतोय मित्रांनो ट्रायंगलच्या 2 साइड आणि मीडियन, आणि ज्या साइडचा आपण मिड पॉइंट घेतला त्या साइडचे हाफ पार्ट, म्हणजे त्या साइडचा हाफ पार्ट, यांच्यामध्ये आपल्याला काय मिळतंय मित्रांनो? रिलेशन मिळतंय. कोणा थ्रू? अपोलोनियस थेरम थ्रू. मग आता बघा परत एकदा मी एक्सप्लेन करून देतो तुम्हाला की अपोलोनियसचा नेमका कन्सेप्ट काय आहे. इथे मी एकदा रफ फिगर तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. एक समजा कुठलाही ट्रायंगल आपण घेतला एबीसी, आणि या ट्रायंगल एबीसी मध्ये आपण बीसी साइडचा मिड पॉइंट घेतला. समजा हा एम पॉइंट काय? बीसी साइडचा मिड पॉइंट आहे. मग बीसीचा जर एम पॉइंट मिड पॉइंट असेल तर बीएम आणि सीएम काय होईल रे? बीएम आणि सीएम इक्वल होईल. आणि एएम ला जर आपण जोडलं, ए ला आणि एम ला जोडलं, तर एएम काय झाला बाळांनो? तर एएम झाला मीडियन. बरोबर आहे. मग अपोलोनियस बाबा काय सांगतो? तर अपोलोनियस बाबा इथं सांगतो आपल्याला एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर. म्हणजे बघा, ज्या साइडचा आपण मिड पॉइंट घेतला होता ती साइड सोडून द्यायची आणि उरलेल्या 2 साइड कोणती रे? एबी आणि एसी यांच्या साइडच्या, म्हणजे या 2 साइड आहे यांच्या स्क्वेअरची ऍडिशन इक्वल राहील. कशाच्या? तर ट्वाइस ऑफ मीडियन. मीडियन कोण आहे रे? एएम स्क्वेअर. ट्वाइस द मीडियन स्क्वेअर प्लस ट्वाइस द, आता या मिड पॉइंट मध्ये 2 पार्ट पडले कशाचे? बीसीचे. त्यातला एक पार्ट घ्या मग कुठलाही. एक तर तुम्ही बीएम घेऊ शकता किंवा सीएम घेऊ शकता, कारण दोघे इक्वलच असणार आहे. का? कारण एम काय इथं मिड पॉइंट आहे. बरोबर आहे. मग ट्वाइस द काय होईल बाळांनो? इथं बीएम स्क्वेअर. हा कन्सेप्ट आहे किंवा हे स्टेटमेंट आपल्याला मिळतं अपोलोनियस बाबाकडून. आलं लक्षात? मग आता बाळांनो याचा जो प्रूफ आहे, आता याचा प्रूफ जर तुम्ही टेक्स्ट बुक मध्ये बघितला आपल्या स्टेट बोर्डच्या, तर तो काय आधी सुरुवातीला काय दिलंय? जे आपला पायथागोरस थेरम आहे त्याच्या ऍप्लिकेशन वरती 2 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले आणि त्या एक्झाम्पलचा रेफरन्स घेऊन तो प्रूफ दिलाय टेक्स्ट बुक मध्ये.
ते थोडंसं सॉल्व्ह करायला मला विचित्र वाटलं, म्हणून याचा मी तुम्हाला एक वेगळा इझियर प्रूफ बनवून देतोय. तो प्रूफ तुम्ही काय करायचा आहे, कॅरी करायचा आहे, कारण हा प्रूफ एकदम इझिली तुम्हाला अंडरस्टँड होईल असाच प्रूफ मी याचा बनवलाय. ठीक आहे, तर एकदा कन्सेप्ट सगळ्यांच्या लक्षात आलाय का? पुन्हा एकदा सांगू. चला एकदा पुन्हा एकदा सांगून देतो. एक ट्रायंगल आहे कुठलाही, इथं आपण एबीसी ट्रायंगल कन्सिडर केला. त्या ट्रायंगल एबीसीच्या बीसी साइडचा जर आपण मिड पॉइंट घेतला आणि एएम कनेक्ट केलं, म्हणजे एएम काय बनते रे, तर एएम बाळांनो मीडियन बनते. आणि मग या ठिकाणी अपोलोनियसचं स्टेटमेंट काय सांगतं, तर अपोलोनियसचं स्टेटमेंट सांगतं AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू ट्वाइस द AM स्क्वेअर, AM स्क्वेअरच्या ट्वाइस प्लस ट्वाइस द BM स्क्वेअर. असं रिलेशन आपल्याला काय मिळतं, अपोलोनियस बाबाकडून मिळतं. ठीक आहे. तर मग आता इथं बघा गिवन मध्ये काय काय घेतोय आपण. आता ही डायग्राम जर आपण कन्सिडर केली, कोणती, ट्रायंगल एबीसी. ट्रायंगल एबीसी मध्ये एम काय आहे, बीसीचा मिड पॉइंट आहे, आणि मग एएम काय होईल बाळांनो, तर एएम होईल मीडियन. बरोबर आहे, एएम मीडियन झाला. मग बघा गिवन मध्ये काय लिहिलं आपण, इन ट्रायंगल एबीसी एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड बीसी. ठीक आहे. आता प्रूफ काय करायचं आपल्याला, हे लिहिलं आपण इथं बघा, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू ट्वाइस ऑफ AM स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ BM स्क्वेअर. आता मी तुम्हाला सांगितलं बीएम ला तुम्ही सीएम पण लिहू शकता, कारण बीएम आणि सीएम काय इक्वल आहे. त्यानंतर आता इथे बघा थेरम मध्ये काही कन्स्ट्रक्शन करावं लागतं, ते आपण मागच्या थेरम मध्ये बघितलंय. तर मग इथे एक कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचंय बाळांनो, आणि ते कन्स्ट्रक्शन काय करायचंय, तर ते कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचंय बाळांनो काय, एक परपेंडिक्युलर आपल्याला ड्रॉ करायचा आहे. आणि परपेंडिक्युलर काय कन्सिडर करतोय आपण इथं, एडी परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय कशावरती, या बीसी साइड वरतीच. म्हणजे एडी जर का परपेंडिक्युलर असेल बाळांनो, तर इथं आपल्याला दिसतंय अँगल एडीसी असेल, अँगल एडीबी असेल, अँगल एडीएम असेल, हे सगळे काय होतील, इथं राईट अँगल होतील. आणि इथून तुमच्या हे लक्षात आलं असं बाळांनो, की जर परपेंडिक्युलर टाकतोय म्हणजे आपण इथं परत पायथागोरस बाबाची आपल्याला इथं काय लागणार आहे बाळांनो, कृपा लागणारच आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत आय थिंक कोणाला काही कन्फ्युजन नसावं. चला तर मग आता आपण जाऊ बाळांनो कशाकडे, प्रूफ कडे. आणि परत एकदा सांगतोय मी, टेक्स्टबुक मधला प्रूफ आपण इथं कॅरी करत नाही बाळांनो, कारण तो प्रूफ थोडासा काय वाटला मला, मागच्या एक्झाम्पल वगैरे आपण घेतले, ते एक्झाम्पल वरून एवढं लक्षात येत नाही ते, त्यामुळे इथं प्रूफ आपण त्याचा बनवायचा प्रयत्न करतोय. जर तुम्हाला, मला 100% गॅरंटी आहे की तुम्हाला हा प्रूफ नक्कीच टेक्स्टबुक मधल्या प्रूफ पेक्षा काय वाटणार आहे, इझी वाटणार आहे. चला मग स्टार्ट करू आपण प्रूफला. त्याच्या आधी मी काय करतो, हे सगळं रफ करून टाकतो. डायग्राम वगैरे दिसायला सगळ्यांना क्लिअर आहे ना. आणि जर दिसत नसेल बाळांनो, तर ही जी डायग्राम मी तुम्हाला दिली होती तीच डायग्राम ती आहे, आणि आपल्या टेक्स्टबुक मध्ये जी डायग्राम आहे तीच डायग्राम इथं मी कॅरी करतोय. ठीक आहे. चला जाऊ आता आपण बाळांनो प्रूफ कडे. आता बघा कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय केलं रे पोरांनो, तर कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय केलं, एक एडी परपेंडिक्युलर टाकला. आणि या परपेंडिक्युलर मुळे काय झालं बाळांनो, या परपेंडिक्युलर मुळे आता आपण पायथागोरस बाबांना आपल्या जवळ आणू शकतो बाळांनो. मग आता बघा या परपेंडिक्युलर मुळे मला काय मिळाले, खूप सारे राईट अँगल ट्रायंगल इथं बनलेले दिसत आहे. मग आता मी काय करतो, याच्यामध्ये सगळ्यात पहिला बाळांनो मी राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करतो, तो म्हणजे बाळांनो ADB राईट अँगल ट्रायंगल. बघा हा जो रेड कलर न मी मार्क करतोय, हा वाला ट्रायंगल आपण कॅरी करतो, लक्षात घ्या, इन ट्रायंगल एडीबी. मग एडीबी ट्रायंगल मध्ये काय रे, तर एडीबी ट्रायंगल मध्ये बाळांनो एडीबी अँगल, हा जो एडीबी अँगल आहे हा काय 90 डिग्रीचा अँगल आहे. सो इन ट्रायंगल एडीबी, इन ट्रायंगल एडीबी काय होईल, अँगल एडीबी होईल बाळांनो कितीचा, 90 डिग्रीचा. अँगल एडीबी इक्वल्स टू 90 डिग्री. 90 डिग्रीचा अँगल आला म्हणजेच काय, पायथागोरस बाबाकडे लगेच जायचं. सो बाय पायथागोरस थेरम. आता मी थोडं शॉर्टकट लिहितो इथं, पीटी म्हणजे काय समजायचंय तुम्हाला, पायथागोरस थेरम समजायचंय. बाय पायथागोरस थेरम काय स्टेटमेंट बनन रे, मग आता डी जर 90 डिग्रीचा अँगल आहे तर त्याच्या अपोजिट साइड म्हणजे काय होईल, हायपोटेनियस होईल. मग हायपोटेनियस कोण होईल इथं, एबी हायपोटेनियस होईल. सो पायथागोरस थेरम ना आपल्याला स्टेटमेंट मिळेल, AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर हे स्टेटमेंट दिलं बाळांनो आपल्याला कोणी, पायथागोरस बाबांनी.
राईट. कोणता ट्रायंगल कन्सिडर केला होता आपण? एडीबी. आता असे 3 राईट अँगल ट्रायंगल इथे बनलेले दिसतात बघा आपल्याला. पहिला एडीबी, आता दुसरा आपण घेऊ बाळांनो कोणता? एडीएम. याला तर मी थोडं वेगळ्या कलरने मार्क करतो, तुमच्या लक्षात येईल. आता हे बघा, हा एडीएम, हा वाला, हा तुमच्या लक्षात आला असेल, हा वाला ट्रायंगल एडीएम. सो नाउ इन ट्रायंगल एडीएम, इन ट्रायंगल एडीएम, एडीएम ट्रायंगल मध्ये आता एडीएम कलर चेंज करतो, दिसायला जरा इश्यू आहे. थिंक एडीएम ट्रायंगल मध्ये कोणता अँगल 90 डिग्रीचा आहे रे? तर एडीएम अँगल 90 डिग्रीचा आहे. अँगल एडीएम इज इक्वल्स टू 90 डिग्री. सो 90 डिग्रीचा अँगल आला म्हणजे परत पायथागोरस बाबाकडे जायचं. सो काय सांगतील पायथागोरस बाबा? मग आता डी 90 डिग्रीचा म्हणल्यावर एएम हायपोटेनस होईल. सो मिळेल काय बाळांनो? एएम स्क्वेअर इज इक्वल्स टू, एएम स्क्वेअर इज इक्वल्स टू एडी स्क्वेअर प्लस डीएम, किंवा आपण एमडी लिहू शकतो त्याला. एएम स्क्वेअर इक्वल्स टू एडी स्क्वेअर प्लस एमडी स्क्वेअर. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. इथपर्यंत काय कन्फ्युजन आहे कोणाला? त्यानंतर अजून एक राईट अँगल ट्रायंगल आहे बघा, तो आता उचलू आपण. सो तो राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे बाळांनो? हा वाला. इकडचा बघा राईट साइडचा, हा एडीसी ट्रायंगल बघा, एडीसी. आता हा जो दिसतोय तुम्हाला ब्ल्यू कलर सारखा, हा वाला एडीसी ट्रायंगल मध्ये आता आपण बघतोय. इन ट्रायंगल एडीसी, इन ट्रायंगल एडीसी, एडीसी ट्रायंगल मध्ये बाळांनो अँगल एडीसी आहे 90 डिग्रीचा. सो परत कोण? पायथागोरस बाबा. काय सांगतील बाबा? बाबा सांगतील बघता एसी स्क्वेअर इज इक्वल्स टू एडी स्क्वेअर प्लस डीसी, किंवा त्याला तुम्ही सीडी लिहू शकता बाळांनो. याला देऊ बाळांनो आपण इक्वेशन नंबर 3. सर तुम्ही नेमकं करता काय सर? तर बाळांनो आपण इथं काय केलं बघा, या ठिकाणी आपल्याला 3 राईट अँगल ट्रायंगल दिसले. मग या तिन्ही राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण काय केलं रे? पायथागोरस बाबाच्या कृपा दृष्टीनं बाळांनो 3 रिझल्ट काढून घेतले. पहिला रिझल्ट आपण ट्रायंगल एडीबी मध्ये मिळवला, दुसरा रिझल्ट बाळांनो आपण ट्रायंगल एडीएम मध्ये मिळवला, आणि तिसरा रिझल्ट बाळांनो आपण ट्रायंगल एडीसी मध्ये मिळवला. राईट. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, दिसतंय ना सगळ्यांना? ठीक आहे. आता बघा बाळांनो, आता थोडस याच्याकडे जा की आपल्याला पाहिजे काय. मग पाहिजे काय रे आपल्याला? तर पाहिजे काय, तर जे पाहिजे बाळांनो त्याच्या लेफ्ट साइडला दिसतंय तुम्हाला एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर. मग मला सांगा बाळांनो, जे आपलं इक्वेशन 1 आहे त्याच्या लेफ्ट साइडला काय दिसतंय रे? एबी स्क्वेअर दिसतंय. आणि जे इक्वेशन 3 आहे बाळांनो त्याच्या लेफ्ट साइडला काय दिसतंय? एसी स्क्वेअर दिसतंय. मग आता इथं मला सांगा रे, दगडातल्या दगडाला बी एवढं कळणं गरजेचं आहे बाळा, की जर तू याला ऍड केलं इक्वेशन 1 ला आणि इक्वेशन 3 ला जर ऍड केलं तर आपल्या लक्षात येतंय की सर या दोन्हीला जर आपण ऍड केलं तर आपल्याला काय मिळेल? लेफ्ट साइड मिळून जाईल. म्हणजे मला इथं पुढची स्टेप काय करणं हे कसं लक्षात आलं? तर मला बाळा हे जे पाहिजे, जे टू प्रूव्ह आहे आपलं ते मी बघितलं, आणि जे माझ्याकडे रिझल्ट आले या दोघांना मी काय केलं रे? या दोघांना मी इंटरकनेक्ट केलं बाळांनो. आणि हेच आपल्याला प्रूफ मध्ये म्हणा किंवा अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये करावं लागतं बाळांनो. एकदा का आपल्याला ते कनेक्ट करता आलं तर क्वेश्चन बाळांनो आपल्यासाठी एकदम काय होऊन जातो? इझी होऊन जातो. तर मला एक सांगा आता, इक्वेशन 1 ला आणि इक्वेशन 3 ला मी ऍडच का करतोय हे तुमच्या लक्षात आलंय ना? चला मग आता मी ऍड करतो इक्वेशन 1 आणि 3 ला. ऍडिंग इक्वेशन 1 and 3. इक्वेशन 1 and 3 ला जर मी ऍड केलं बाळांनो तर मला मिळेल काय बघा. बघा ऍड करताना काय होतं? लेफ्ट साइड मध्ये लेफ्ट साइड ऍड होती. मग याची लेफ्ट साइड काय सांगते आपल्याला? इक्वेशन 1 ची एबी स्क्वेअर प्लस इक्वेशन 3 ची लेफ्ट साइड काय बाळांनो? एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर ची व्हॅल्यू एडी स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर, एडी स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर प्लस इक्वेशन 3 ची राइट साइड काय राहता? एडी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर. आता लक्षात घ्या, लेफ्ट साइड आपली बाळांनो तयार झालीये. म्हणजे आता लेफ्ट साइडला आपण धक्का लावणार का? नाही. लेफ्ट साइड मध्ये आता काही पण आगाऊपणा करायचं नाही, जसं आहे बाळांनो तसंच ठेवायचं, कारण तेच मिळालंय जे आपल्याला पाहिजे. ठीक आहे.
चला आता राईट साइड सिम्प्लिफाय करू. आता राईट साइड मध्ये बघा हा एडी स्क्वेअर आणि ही एडी स्क्वेअर, एक एडी आणि एक एडी किती होतील रे? एक एडी आणि एक एडी होतील 2 एडी. सो हे झालं बाळांनो ट्वाइस एडी स्क्वेअर प्लस एक उरलं काय रे? बीडी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर. ठीक आहे इथपर्यंत. आता राईट साइडला आपल्याला ना एडी पाहिजे ना बीडी पाहिजे ना सीडी पाहिजे. बरं आता मी एडी ला कसं रिप्लेस करू शकतो रे? तर बघा इक्वेशन बाळांनो आता आपलं 2 बघा. इक्वेशन 2 वरून आपण एडी स्क्वेअर ची व्हॅल्यू काय काढू शकतो रे? तर इक्वेशन 2 वरून आपण एडी स्क्वेअर ची व्हॅल्यू काढू शकतो एम स्क्वेअर मायनस एमडी स्क्वेअर. याला तिकडे पाठवा लागेल ना राईटचा लेफ्टला, ते मायनस होईल. मग ती एडी स्क्वेअर ची व्हॅल्यू इथं प्लेस करू. सो काय मिळेल बघा ट्वाइस ऑफ एडी स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे? एम बघा इक्वेशन 2 वरून ठेवते बरं का मी. एम स्क्वेअर मायनस एमडी स्क्वेअर होईल ते. एम स्क्वेअर मायनस एमडी स्क्वेअर प्लस आता बघा बीडी पण नको आपल्याला. आता नीट लक्ष द्या. आता डायग्राम कडे या थोडस. बघा बाळांनो ही बीडी आहे राईट. मग आता या बीडीला आपण असं लिहू शकतो का रे? बघा इथं बी पॉइंट आहे, इथं एम पॉइंट आहे, हा डी पॉइंट आहे. मग बीडीला बाळांनो आपण बीएम प्लस एमडी करू शकतो ना, कारण बीएमडी काय कोलिनियर पॉइंट आहे. मग आता मी या बीडीला काय करतो रे? तर बीडीला मी लिहितो आता बीएम प्लस एमडी. बीएम प्लस एमडी आणि बीडीचा स्क्वेअर याचा पण स्क्वेअर होईल. आणि सीडी बघा रे. आता सीडी साठी बघा हे सीडी आहे. मग सीडीला मी काय करतो आता सीएम. सीडीला बाळांनो सीएम मायनस एमडी करतो. लक्षात आहे ना? कारण एवढं जर मला पाहिजे असेल तर मी एवढ्यामधून बाळांनो एवढं मायनस केलं तर मला एवढं भेटेल राईट. मग आता सीडीला मी काय लिहितोय रे? सीडीला मी लिहितोय सीएम मायनस एमडी. सीएम मायनस एमडी आणि याचा काय होईल बाळांनो स्क्वेअर होईल. आता इथं रिझन देणं गरजेचं बरं का आपल्याला. इथं आपण वापरलं काय काय बघा. जे जे यूज केलं इथं रिझन मध्ये लिहून टाकायचं समोर. आता मला जागा नाही मी खाली लिहितोय. आपण काय केलं एडी स्क्वेअर ची व्हॅल्यू घेतली इक्वेशन 2 वरून. एडी स्क्वेअर इक्वल्स टू एम स्क्वेअर मायनस एमडी स्क्वेअर. हे कुठून घेतलं? फ्रॉम 2 वरून. आणि काय केलं आपण इथं याला कशाला बीडी ला काय लिहिलं? बीएम प्लस एमडी. का? कारण बीएमडी कोलिनियर पॉइंट आहे. बीएमडी कोलिनियर आहे. आणि त्यानंतर आपण काय केलं? जे आपलं हे होतं काय सीडी. सीडीला काय राईट केलं आपण? सीएम मायनस एमडी. का बरं? एमडीसी कोलिनियर पॉइंट आहे. एमडीसी कोलिनियर पॉइंट म्हणजे सगळे रिझन काय केले बाळांनो आपण इथं देऊन ठेवले. ठीक आहे. देन पुढे चला आता. सो आता 2 मध्ये मल्टिप्लाय केलं काय भेटलं रे? 2am स्क्वेअर मायनस हे 2 इंटू एमडी होईल 2md स्क्वेअर प्लस आता इथं बघा बीएम स्क्वेअर प्लस एमडी स्क्वेअर आहे म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर लागन. मग ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय सांगतं? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर म्हणजे काय होईल रे? बीएम स्क्वेअर. 2ab म्हणजे काय होईल? 2bm इंटू एमडी प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय होईल? एमडी स्क्वेअर. आता इथे ए मायनस बी स्क्वेअर लागन आणि ए मायनस बी स्क्वेअर जर आता मी साईडला होता दिसत नसेल तर ए मायनस बी स्क्वेअर साठी काय करावं लागेल मला? ए म्हणजे सीएम आणि बी म्हणजे कोण? एमडी. मग त्याचं मी इथं खाली राईट करतो. काय होईल ते? ए स्क्वेअर म्हणजे सीएम स्क्वेअर 2ab म्हणजे 2cm इंटू एमडी प्लस एमडीचा बाळांनो स्क्वेअर. ठीक आहे इथपर्यंत. आम्हाला थोडं छोटं करतो म्हणजे तुम्हाला विजिबल राहील व्यवस्थित. आता क्वेश्चन थोडासा बाजूला घेतो मी. इथं ते सोल्युशन घेतो. ठीक आहे दिसतंय सगळ्यांना आता? हा चला लक्ष द्या. सो बघा हे काय 2am स्क्वेअर. आता बघा 2am स्क्वेअर बाळांनो आपल्याला रिझल्ट मध्ये पाहिजे. 2am स्क्वेअर पाहिजे म्हणजे आता 2am स्क्वेअरला आपण धक्का लावणार का? तर नाही. त्यानंतर हे 2md स्क्वेअर. आता बघा लक्षात द्या. थोडस मी कलर चेंज करतो मला दाखवतो. हा एमडी स्क्वेअर आणि हा एमडी स्क्वेअर झाले 2md स्क्वेअर आणि हे 2md स्क्वेअर या निगेटिव्ह 2md स्क्वेअर सोबत काय होतील? कॅन्सल होतील. सो राहिलं काय बघा इथं राहिलं बाळांनो बीएम स्क्वेअर प्लस आता लक्षात घ्या रे बाळांनो बीएम इंटू एमडी इथं राहिलं आणि सीएम इंटू एमडी इथं राहिलं. मग आता मला सांगा बाळांनो बीएम आणि सीएम. बीएम आणि सीएम कसं आहे रे बाळांनो?
तर बीएम आणि सीएम बाळांनो इक्वल आहे. का बरं रे? कारण एम काय बाळांनो बीसीचा मिड पॉइंट आहे म्हटल्यावर आपण बीएम लाच सीएम राईट करू शकतो किंवा सीएम लाच बीएम राईट करू शकतो. मग आता बघा बीएम आणि सीएम जर इक्वल असेल बाळांनो तर ही टर्म आणि ही पण टर्म काय होईल रे? कॅन्सल होईल. कारण 2md कॉमन आहे आणि बीएम आणि सीएम गेलं म्हणजे बघा बीएम सीएम गेलं हे सारख्या टर्म झाल्या रे. मग हे कटलं उरलं काय रे? उरलं बाळांनो सीएम स्क्वेअर आणि त्या सीएम स्क्वेअरलाच मी काय लिहू शकतो? बीएम स्क्वेअर लिहू शकतो किंवा बीएम ला सीएम लिहिलं असतं पण इथं आपण रिझल्ट मध्ये बीएम म्हणतोय म्हणून याला मी बीएम राईट केलं. रिझन देऊन द्यायचं बाळांनो काय? बीएम इज इक्वल्स टू सीएम. तिथे मिड पॉइंट आहे त्यामुळे अजून काही तुम्हाला जस्टिफिकेशन द्यायची गरज नाहीये. मग आता काय मिळालं बाळांनो बघा 2am स्क्वेअर प्लस बीएम स्क्वेअर. बीएम स्क्वेअर काय होईल रे? 2bm स्क्वेअर. आणि ही व्हॅल्यू कशाची काढत होतो बाळांनो आपण? तर लेफ्ट साइडला आपला आहे ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर. आणि तुम्ही जर बघितलं बाळांनो तर तुमच्या लक्षात येईल की सर हा काय आहे? आपला रिझल्ट आहे. म्हणजे जो रिझल्ट आपल्याला पाहिजे होता बाळांनो तो रिझल्ट आता काय झाला इथं आपल्याला मिळाला. बघा ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर ट्वाइस ऑफ am स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ bm स्क्वेअर. दिसतंय सगळ्यांना? थोडं छोटं करतो थोडं थांबा. ठीक आहे. तर असा बाळांनो थोडं बाजूला होतो मी. असा बाळांनो इथं काय होतं बघा आपला रिझल्ट तयार होतो. तर बघा एकदम इझी वेनं जेवढं इझी पॉसिबल होतं तेवढ्या इझी वेनं मी तुम्हाला हा प्रूफ बाळांनो इथं बनवून दिलेला आहे. ठीक आहे. तर याचा फास्ट स्क्रीनशॉट एकदा घेऊन घ्या. थोडं बाजूला होतो मी. स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे आणि काय करायचंय घरी गेल्यानंतर लगेच या थेरमची काय करायची 1-2 वेळा काय करायची बाळांनो प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. आणि या एकाच थेरम वरती बाळांनो आता आपल्याला एक्सरसाइज 2.2 म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व्ह करायचं आहे फक्त एवढ्या एकाच थेरम वरती. ठीक आहे. मग मागचा काही कन्सेप्ट तिथे लागू शकतो तो वेगळा भाग झाला पण नवीन फक्त पार्ट आता आपल्याला काय बघायचा आहे अपोलोनियस थेरम वरती. म्हणजे अपोलोनियस थेरम वरतीच क्वेश्चन आता करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त कुठलाही थेरम आता या चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचा नाहीये. ठीक आहे. तर आला सगळ्यांच्या लक्षात अपोलोनियस बाबा काय सांगतात? तर पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मी. अपोलोनियस बाबा सांगतात आता या ट्रायंगल मध्ये सांगतो ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर इक्वल्स टू ट्वाइस द am स्क्वेअर प्लस ट्वाइस द bm स्क्वेअर. ठीक आहे. चला जायचं मग आता एक्सरसाइज कडे. काही कन्फ्युजन कोणाला? चला मग करू आता आपण बाळांनो एक्सरसाइज स्टार्ट. तर क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिस सेट 2.2 चा क्वेश्चन नंबर 1 बाळांनो आपल्या स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळतोय. डायग्राम इथे दिलेली नाहीये गरज असले तर आपण डायग्राम बनवून घेऊ. इन ट्रायंगल PQR. चला एक डायग्राम बनवूनच घेऊ आपण म्हणजे क्वेश्चन आपल्याला समजायला बाळांनो सोपं जाईल. एक ट्रायंगल PQR आहे असा आपण ड्रॉ केला PQR ट्रायंगल. इन ट्रायंगल PQR दिसतोय सगळ्यांना? ओके. इन ट्रायंगल PQR S इज द मिड पॉइंट ऑफ QR. S काय बाळांनो QR चा मिड पॉइंट आहे. म्हणजे असं इथं S आहे समजा हा काय आहे QR चा मिड पॉइंट म्हणजे हे इक्वल आणि हे इक्वल होईल डिस्टन्स. S इज द मिड पॉइंट ऑफ QR. ठीक आहे. PQ11 दिले बाळांनो. PQ11 दिले. त्यानंतर PR बाळांनो 17 आहे जे आहे ते मी इथं राईट करतो म्हणजे आपल्याला अंडरस्टँड करायला सोपं जाईल थोडंसं. PR 17 आहे. PS 13 आहे. PS अच्छा हे PS जोडायचं आपल्याला म्हणजे हा मीडियन जोडायचा आहे. हे PS किती आहे 13 आहे. तर आपल्याला बाळांनो QR काढायचंय. ठीक आहे. काय करावं लागेल रे? QR तर डायरेक्टली मिळणार नाही आपल्याला QS मिळेल किंवा SR मिळेल आणि त्याचे डबल काय होईल मग आपण QR करून टाकणार कारण S इज द मिड पॉइंट म्हटलंय QR चा. काय करावं लागेल रे आपल्याला बाबा? चला मग इन ट्रायंगल सोल्युशन करतोय आपण सगळ्यांना लक्ष द्यायचंय. इन ट्रायंगल PQR. इन ट्रायंगल PQR point S is the दिसतंय सगळ्यांना? खाली कर थोडस. ओके. Point S is the midpoint of side QR. Therefore काय होईल रे? Therefore PS is median. PS काय झाला बाळांनो? मीडियन झाला. ठीक आहे. चला जाऊ कोणाकडे? अपोलोनियस बाबाकडे. चला एकदा घोषणा द्यायची सगळ्यांनी अपोलोनियस बाबा की जय. चला बाळांनो करू आता
अपोलोनियस बाबाचा जय जयकार आपण केला. आता जो आपण अपोलोनियस बाबाच्या स्टेटमेंट कडे, बाय अपोलोनियस थेरम. बाय अपोलोनियस थेरम काय स्टेटमेंट बनन रे? दोन्ही बघा, ज्या साइडचा मीडियन नाही, मिड पॉइंट नाही घेतला आपण, विजिबल नाही का? ओके ओके ओके, दिसतंय ना आता? हा चला, ज्या साइडचा मिड पॉइंट नाही घेतला त्या दोन्ही साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन म्हणजे काय होईल इथं? PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होईल रे? ट्वाइस द मीडियन म्हणजे 2PS स्क्वेअर प्लस ट्वाइस द QS किंवा सारख्या QS घेऊ आपण, ट्वाइस द QS स्क्वेअर. ठीक आहे, चला ज्या व्हॅल्यू माहिती त्या प्लेस करून देऊ. देअरफॉर PQ आहे बाळांनो 11 स्क्वेअर, PR आहे 17 स्क्वेअर इज इक्वल्स टू ट्वाइस द PS आहे बाळांनो 13 स्क्वेअर प्लस QS म्हणजे आपलं QR काढायचं म्हणजे QS ऍज इट इज राहील, ट्वाइस द QS स्क्वेअर. ठीक आहे, चला कॅल्क्युलेशन. स्क्वेअर ऑफ 11 किती रे? 1 to 1, 17 बाळांनो 289, देन 13 चा स्क्वेअर 169 प्लस ट्वाइस द QS स्क्वेअर ऍज इट इज. ठीक आहे, इथपर्यंत ओके चालू आहे. चला कॅल्क्युलेशन. 1 to 1 प्लस 289, 9 आणि 1 10, 8 to 10 11, हे झालं बाळांनो 410. राईट आहे का? एकदा चेक करून घेऊ तरी पण. हा बघा, 9 आणि 1 10, एक कॅरीला गेला 8 to 10 10 आणि हा कॅरीचा एक 11, एक कॅरीला गेला 2 आणि 2 4, 410 एकदम करेक्ट आहे. त्यानंतर हे बाळांनो 169 चा डबल करा, 2 9 चा 18, 6 2 चा 12 आणि 1 13, 2 1 चा 2 आणि 1 3. ठीक आहे, 320 18 ओके 330 प्लस ट्वाइस ऑफ QS चा स्क्वेअर. आता 338 तिकडे पाठवा, थोडंसं छोटं करतो मी म्हणजे आपला आन्सर ऍडजस्ट होऊन जाईल इथं. ठीक आहे, विजिबल आहे ना? ओके, 410 बाळांनो ऍज इट इज. 338 ला चॉकलेट द्या, लेफ्टला आणा, निगेटिव्ह करा, निगेटिव्ह म्हणजे चॉकलेट द्या, ट्वाइस ऑफ QS चा स्क्वेअर. करा बाळांनो सबट्रॅक्शन. 10 मधून 8 गेले 2, त्यानंतर 10 मधून 3 गेले 7 आणि हे 0, 72. आता मल्टिप्लायचे 2 डिवाइडला येतील इज इक्वल टू QS चा स्क्वेअर. म्हणजे करा बाळांनो 2 एकाचा, अरे चल रे भैया क्यों परेशान कर रहा है यार, 2 अरे 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 थांबा, हा 2 1 चा 236 चा म्हणजे QS स्क्वेअर किती मिळालं बाळांनो? तर QS स्क्वेअर मिळालं 36. मग QS स्क्वेअर जर 36 तर QS किती झालं रे? QS झालं बाळांनो 6. पण आपल्याला QS पाहिजे का? नाही, आपल्याला पाहिजे बाळांनो काय? तर आपल्याला पाहिजे आहे QR. सो इथे देऊन टाका मग. देअरफॉर QR इक्वल्स टू ट्वाइस ऑफ QS. रिझन द्यायला विसरायचं नाही बाळा, आणि जर तू रिझन द्यायला विसरला बाळा तर एक्झामिनर तुझे मार्क काटायला विसरणार नाही बाळा. ठीक आहे, रिझन काय होतं रे? S इज मिड पॉइंट ऑफ QR. इथे दिसत असलेला मी S इज मिड पॉइंट ऑफ QR, हे रिझन आहे. ठीक आहे, थोडं सरकवतो वाटलंस. ठीक आहे, विजिबल आहे? ओके, दिसतंय. सो QR इक्वल्स टू मिळेल मग ट्वाइस ऑफ QS किती 6, 6 2 चा किती झाला 12. सो QR मिळालं बाळांनो 12 युनिट. नाही ना? नाही, म्हणजे QR किती झालं आपलं 12 युनिट मिळालं. आलंय सगळ्यांच्या लक्षात? तर इझी क्वेश्चन आहे, अपोलोनियसच्या बेसवरती एकदम इझी कन्सेप्ट आहे. ठीक आहे, चला टेक द स्क्रीनशॉट फास्ट, देन आपण जाऊ बाळांनो पुढच्या क्वेश्चन कडे. ओके ना? का सरकव थोडस? ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन टाका फास्ट, नंतर आपण पुढचा क्वेश्चन घेऊ. चला क्वेश्चन नंबर 2 कडे आता जाऊ बाळांनो आपण. तर क्वेश्चन नंबर 2 ला पण बघा डायग्राम नाहीये बाळांनो. काय म्हणतोय क्वेश्चन? इन ट्रायंगल ABC. डायग्राम बनवू का? चला एकदा डायग्राम बनवून घ्यायची म्हणजे क्वेश्चन समजायला सोपा जाईल. इन ट्रायंगल ABC. ABC ट्रायंगल मध्ये काय म्हटलंय रे? AB 10 आहे, म्हणजे 3 साइड दिल्या बघा आपल्याला. AB 10, AC 7, BC 9. ओके,
त्यानंतर देन फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉन फ्रॉम सी. सी वरून मीडियन टाकलाय म्हणजे सी वरून मीडियन कसा राहील रे, असा राहील. आणि समजा हा एम आहे, सी एम मिड पॉइंट आहे म्हटल्यावर हे इकडचं हे आणि हे सारखं होईल. टोटल किती रे, टोटल 10 आहे म्हणजे हे 5 होईल आणि हे मधलं 5 होईल. मग आता आपण हे वापरला आपण तर काय होईल, AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर ट्वाइस ऑफ CM स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ BM स्क्वेअर. आणि तिथून आपल्याला काय मिळून जाईल, CM बाळांनो इझिली मिळून जाईल. तर आय थिंक हा क्वेश्चन तुम्ही इझिली होमवर्कला करू शकता ना. करायचा मग स्किप, हा सॉल्व्ह करायचा आहे आणि लगेच कमेंट बॉक्स मध्ये याचा आन्सर मला टाकायचं आहे की याचा आन्सर काय आलं तुमचं. जायचं पुढच्या क्वेश्चन कडे. मग करता येईल ना सगळ्यांना, इझी म्हणून काय करतोय मी होमवर्कला स्किप करतोय. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बाळांनो आपण करू सॉल्व्ह. क्वेश्चन नंबर 2. देन आता जाऊ बाळांनो आपण क्वेश्चन नंबर 3 कडे. आणि परत असा क्वेश्चन पाहिला का बऱ्याच जणांना वाटतं सर आतापर्यंत लय भारी चालू होतं हो सर, पण हे काय आलं सर मध्येच. आणि याचा टाईपचा आपण एक क्वेश्चन बाळांनो 2.1 मध्येही केलाय. त्यामुळे बऱ्याच जणांची याची भीती दूर झाली असेल आणि ज्यांची समजा अजूनही काहींच्या मनात भीती असेलच तर आज बाळांनो ती भीती तुमची काय होणार आहे, पूर्णपणे नाहीशी होणार आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, हे जे काही मी सांगतोय ते काळजीपूर्वक बाळांनो ऐकायचंय आणि त्याच वेळेने तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताना ते अप्लाय पण करायचंय. ठीक आहे, चला क्वेश्चन बघू काय सांगतो एकदा तर. इन फिगर तुम्हाला दिसते बाळांनो, फिगर दिसते ना. ओके, हा PQR ट्रायंगल आहे, PT परपेंडिक्युलर आहे आणि S आय थिंक मिड पॉइंट आहे. हा PS मीडियन आहे म्हटल्यावर S मिड पॉइंट आहे. ओके, तर करायचं काय बघा. देन आपल्याला हे 2 रिझल्ट बाळांनो प्रूफ करायचे. ठीक आहे, एक एक रिझल्ट आपण बघू. पहिल्यांदा आपण प्रूफ करणार बाळांनो फर्स्ट रिझल्ट. बघा फर्स्ट रिझल्ट मध्ये ज्या ज्या साइड आहेत ना त्या साइड मी हायलाइट करतो, मग तुमच्या लक्षात येईल आपल्याला नेमके कुठले ट्रायंगल घेऊन हा क्वेश्चन टॅकल करावा लागेल. पहिला रिझल्ट बरं का, पहिल्या रिझल्ट बद्दल आपण बोलतोय सुरुवातीला. फर्स्ट रिझल्ट बद्दल 2 रिझल्ट प्रूव्ह करायचे. त्यातला फर्स्ट रिझल्ट काय, PR स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर. बघा ज्या ज्या साइड तिथे मेन्शन आहे मी त्यांना हायलाइट करतो. PR स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर, सॉरी PR स्क्वेअर इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR इंटू ST. QR म्हणजे टोटल वाला इंटू ST हे वाला आणि प्लस QR/2 म्हणजे हे पूर्ण QR हाफ. असं तो रिझल्ट आपल्याला प्रूफ करायचा आहे. म्हणजे आपण जर ऑब्झर्व केलं तर या प्रूफ साठी जो फर्स्ट रिझल्टचा प्रूफ आहे त्याच्यासाठी बाळांनो आपल्याला राईट साइडची जी डायग्राम आहे म्हणजे PTS असेल PTR असेल हे ट्रायंगल आपल्याला इथं कन्सिडर करावं लागणार आहे. याच्यामध्ये PQचा कोण संबंध दिसत नाही फर्स्ट रिझल्ट मध्ये, त्यामुळे फर्स्ट रिझल्ट मध्ये आपण PTQ कडे जाणार नाहीये, ट्रायंगल PTQ कडे. ठीक आहे, सगळ्यात पहिले उचलू बाळांनो आपण काय, ट्रायंगल PTS. बघा जो मी तुम्हाला हायलाइट करतो इथं ट्रायंगल PTS, हा ट्रायंगल बाळांनो आपण उचलतो इथं. ठीक आहे, आपण प्रूफ कोणत्या करतोय, फर्स्ट रिझल्ट लक्षात ठेवा. सो इन ट्रायंगल P, बघा हाही क्वेश्चन बनणार आहे बाळांनो पायथागोरस बाबा आणि थोडेफार नाही अपोलोनियस बाबाचा. हा थोडाफार अपोलोनियस बाबाचा रिझल्ट नाही, अपोलोनियस बाबा लागतच नाही इथं. इथं फक्त हा बनणार कशाच्या बेसवर आहे, पायथागोरस बाबाच्या बेसवर. तर बघा इन ट्रायंगल PTS, इन ट्रायंगल PTS, PTS ट्रायंगल मध्ये बाळांनो PT परपेंडिक्युलर म्हणजे अँगल PTS काय होईल रे, अँगल PTS होईल किती रे, 90 डिग्री. जा बाळांनो कोणाकडे, आपण जाणार पायथागोरस बाबाकडे. चला बाय पायथागोरस थेरम, PT लिहितो आम्ही बाय पायथागोरस थेरम. काय स्टेटमेंट बना, PTS ट्रायंगल बद्दल बोलतोय आपण, इथं 90 डिग्री आहे. PS स्क्वेअर इज इक्वल्स टू PS स्क्वेअर इज इक्वल्स टू PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर, PT स्क्वेअर प्लस TS चा स्क्वेअर, PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर. कशामुळे मिळालं, पायथागोरस बाबामुळे. तर याला इक्वेशन 1 देऊन ठेवतो. अजून कोणता राईट अँगल ट्रायंगल दिसतोय रे, तर अजून एक दिसतोय आपल्याला हा वाला. बघा हा मोठा ट्रायंगल PTR ट्रायंगल, हा पूर्ण वाला, हा मोठा इथं T पॉइंट बरं. हा आता आपण कन्सिडर करतोय कोणता, ट्रायंगल PTR. सिमिलरली LLY म्हणजे काय असतं आपलं, सिमिलरली इन ट्रायंगल PTR, इन ट्रायंगल PTR, PTR ट्रायंगल आहे P बरं का.
इन ट्रायंगल पीटीआर. पीटीआर ट्रायंगल मध्ये बाळांनो काय होईल रे, अँगल पीटीआर 90 डिग्रीचा आहे. अँगल पीटीआर इक्वल्स टू 90 डिग्री. परत पायथागोरस बाबाच्या रिझल्ट नुसार काय भेटन आपल्याला, पी आर स्क्वेअर, हायपोटेनस असतो ना, पी आर स्क्वेअर इक्वल्स टू पीटी स्क्वेअर प्लस टी आर चा स्क्वेअर. आले लक्षात इथपर्यंत? ओके, याला इक्वेशन 2 द्यायचं का बरं, थांबा. काय म्हटले आपल्या रिझल्ट मध्ये, पी आर स्क्वेअर. ओके, पी आर स्क्वेअर तर आला, त्यानंतर पीटी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. पण आपल्याला पीटी पाहिजे का बाळांनो, नाही. मग आता मी काय करू शकतो बघा, पी आर पाहिजे, पीटी नकोय. आणि या वन आणि याच्यामध्ये बघा रे, जो वन फर्स्ट रिझल्ट होता आपला आणि हा जो रिझल्ट आला, या दोन्ही मध्ये जर आपण ऑब्झर्व केलं बाळांनो, तर तुमच्या लक्षात येईल सर इथं आपल्याला काय दिसतोय, सर पीटी कॉमन दिसतोय. पीटी जर कॉमन दिसत असेल बाळांनो तर काय करा, पीटीला उडवा. कसं उडवणार पीटीला, इथून पीटी स्क्वेअरची व्हॅल्यू काढा आणि ती याच्यामध्ये ठेवा बाळांनो. सो पी आर स्क्वेअर इक्वल्स टू, इथे घेऊ का आता, ओके इथे घेतो, इथं पुढं. सो पी आर, हा कलर विजिबल आहे ना, ओके, पी आर स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता पीटी नाही ठेवणार आपण बघा, इक्वेशन 1 वरून पीटी स्क्वेअरची व्हॅल्यू काय भेटन रे, टीएस ला तिकडे पाठवावं लागेल. टीएस म्हणायचं का एसटी म्हणू त्याला, आपण रिझल्ट मध्ये एसटी म्हटलेलं आहे. तर टीएस ला मी काय करतो बाळा, टीएस ला मी एसटी लिहितो, म्हणजे तसं एकच येते, पण मग जे म्हटलेलं आहे ते बरं. इथं काय लिहितो मी, एसटी स्क्वेअर लिहितो बरं, टीएस ला फक्त एसटी लिहिलं. मग आता बघा, पी आर स्क्वेअर इक्वल टू, पीटी ला काय लिहायचं रे आपल्याला, एसटी तिकडे पाठवायचं, तिकडे पाठवत उगत जाईल का, चॉकलेट दे नाही, एसटी स्क्वेअर काय होईल, मायनस होईल. म्हणजे पी आर स्क्वेअर इक्वल्स टू बेटन पीएस स्क्वेअर मायनस एसटी स्क्वेअर. काय केलं सर, पीटी स्क्वेअरची जी इथं पीटी स्क्वेअर होतं ना, याची व्हॅल्यू इथून घेतली, ती काय भेटली, पी एस स्क्वेअर मायनस एसटी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर बाळांनो आपला ॲज इट इज. इथं काय केलं आपण, इक्वेशन 1 चा वापर केला. सर रिझल्ट लिहून देणार आपण, काय थोडं छोटं करतो बघा दिसेल, मग रिझन लिहून देणार काय, फ्रॉम इक्वेशन 1. ठीक आहे, त्यानंतर आता हे इकडे घेतो आम्ही, मग तुम्हाला क्लिअर दिसेल. पी आर स्क्वेअर इक्वल टू, आता लेफ्ट साइड चेंज करणार आहे का आपण, नाही. पी आर भेटलं बाळा, त्यानंतर पीएस पण भेटलं बाळा, म्हणजे पीएस ला पण आता धक्का लावायचा का रे, नाही सर. मायनस एसटी स्क्वेअर कुठं नाहीये बघा, बरं एसटी स्क्वेअर नाहीये ना, उडू एसटी स्क्वेअरला, सध्या ठेवा ऍज इट इज, करू त्याला पण स्कॅम करू त्याचा आपण, प्लस सॉरी. आता बघा टी आर बघा, आता टी आर साठी बाळानं तुम्हाला काय करावं लागेल, डायग्राम ऑब्झर्व करावं लागेल. मग डायग्राम जर आपण ऑब्झर्व केली बाळानं तर आपल्या लक्षात येईल, सर तुम्ही टी आर ला काय करू शकता, सर एस टी आणि एस आर च्या ऍडिशन मध्ये लिहू शकता, कारण एस टी मध्ये एस आर मिळवलं तर टी आर बनतंय पूर्ण. मग मी काय करतो बाळा, या टी आर ला टी आर न राईट करता एस टी आणि एस आर मध्ये तोडतो. ठीक आहे, मग आता टी आर ला काय लिहिणार रे, एस टी प्लस एस आर, एस टी प्लस एस आर, आणि त्याचा काय बाळा स्क्वेअर आहे. इतर रिझन देणार काय, कोलिनियर पॉइंट आहे कोण, टी एस आर, टी एस आर आर कोलिनियर. ओके, व्यवस्थित लिहितो मी, थोडस याच्यामध्ये लिहिण्यामध्ये गडबड झाली, थोडं लेफ्टला करू का त्याला, थांबा मी इकडे सरकवतो थोडस त्याला. अरे अरे भैया 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 जी, ओके ओके ओके, ठीक आहे, विजिबल ना आता. हा, मग आता इथे रिझन काय देणार आहे आपण, टी एस आर आर कोलिनियर पॉइंट, टी एस आर काय कोलिनियर पॉइंट आहे. ठीक आहे, मग आता करा त्याला सिम्प्लिफाय. आता पी आर आणि पीएस ला धक्का लावणार आहे का रे, अजिबात नाही बाळांनो. तसं बी आपल्याला माहिती, पी आर ला ज्यांनी धक्का लावला बाळा जे बरबादच झालेत, त्यामुळे पी आर ला आपण धक्का लावणार आहे का बाळा, अजिबात नाही. मग आता एस टी प्लस एस आर ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, आपल्याला काय करणार, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर वाला फॉर्म्युला काय बनवून देतो, ए स्क्वेअर म्हणजे एस टी स्क्वेअर, 2ab म्हणजे 2st इंटू एस आर प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय होईल बाळा, एस आर चा स्क्वेअर होईल. ठीक आहे, इकडे करू का, ओके. चला आता बाळांनो, सर एस टी स्क्वेअर निगेटिव्ह पॉझिटिव्ह गेला सर, ओके. सो मिळालं काय रे, पी आर स्क्वेअर इक्वल्स टू पी एस स्क्वेअर प्लस 2st. आता लक्षात घ्या बाळांनो, आपल्याला रिझल्ट काय पाहिजे रे, क्यू आर इंटू एस टी.
आणि आपला रिझल्ट बाळांनो तयार झालेला आहे. फक्त बाळांनो तो आता आपल्याला प्रॉपरली ओळखता आला पाहिजे. सर कसा तयार झाला सर, आम्हाला तर नाही दिसला सर, तुम्हाला कसा दिसला? तर बघ बाळा, मला सांगा मित्रांनो, आपल्याला इथं काय मिळालं? 2st इंटू SR मिळालं, बरोबर आहे का? ओके. आणि आपल्याला हे माहिती आहे जे SR आहे ना, SR काय रे? तर SR हे QR च्या अर्धे. सर कस काय हो? बाळा PS मिड पॉइंट आहे बाळा, आणि PS जर मिड पॉइंट असेल, सॉरी PS काय बाळा, अरे मी काय बोलतोय रे बाळा, PS मीडियन आहे बाळा, आणि PS जर मीडियन असेल बाळा तर S काय झाला पाहिजे रे? S मिड पॉइंट झाला पाहिजे. आणि S जर मिड पॉइंट असेल तर काय होईल रे? SR आणि QS बाळांनो इक्वल होतील, आणि हे दोन्ही काय होतील? QR च्या बाळा अर्धे होतील, बरोबर आहे की नाही? म्हणजे SR लाच तुम्ही काय लिहू शकता रे? तर SR लाच बाळांनो तुम्ही QR च्या हाफ लिहू शकता, किंवा ट्वाइस द SR ला बाळा, जे ट्वाइस SR आहे म्हणजे SR चा डबल काय होईल रे? तर SR चा डबल होईल बाळा QR होईल. येते लक्षात? कारण SR हाफ आहे ना QR च्या, मग SR जर QR चा हाफ असेल तर QR SR चा डबल होईल. म्हणजे ट्वाइस SR जर आलं त्याला आपण काय लिहू शकतो रे? QR लिहू शकतो बाळांनो. मग आता हे जे 2 आहे ना बाळा, हे 2 काय करायचे? हे 2 ST सोबत नाही ठेवायचे, तर त्या 2 ला म्हणायचं 2 तू काय कर बाळा, तू SR सोबत जाय. मग ST ला म्हणायचं ST तू एकटाच ये, आणि 2 ला म्हणायचं 2 तू SR सोबत जाय. ठीक आहे? प्लस SR स्क्वेअर ऍज इट इज. आणि आपला रिझल्ट बाळांनो आता आपल्याकडे काय करणार आहे? पळत पळत येणारे बाळांनो. इथं राहिलं PS स्क्वेअर, याला काही धक्का लावला नाही आपण. ST ला धक्का लावायचा आहे का? नाही सर. आणि जे ट्वाइस SR काय होईल रे? सर ट्वाइस SR म्हणजे हो सर QR होईल, राईट? म्हणजे याला आपण लिहिणार QR, आणि ट्वाइस SR जर QR असेल तर SR म्हणजे काय होईल रे? QR चा हाफ होईल, QR बाय 2 स्क्वेअर. आणि इथं रिझन देऊन द्या बाळांनो, काय? SR इज इक्वल्स टू हाफ ऑफ QR. कारण का? ते मीडियन आपल्याला सांगितले, म्हणजे तो मिड पॉइंट झाला. आणि आपला रिझल्ट काय झाला बाळांनो? इथं तयार झाला. ठीक आहे? PR स्क्वेअर इक्वल टू PS स्क्वेअर प्लस ST इंटू QR किंवा QR इंटू ST प्लस QR बाय 2 चा स्क्वेअर. तर इझिली बाळांनो आपला रिझल्ट, ओके थोडं पलीकडे घेऊ का? ठीक आहे विजिबल, मी थोडं बाजूला होतो, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तर इझिली काय झालं बाळांनो, इथं आपल्याला आपला रिझल्ट मिळाला. ठीक आहे? चला फास्ट स्क्रीनशॉट घेऊन टाका, मग आपण बाळांनो सेकंड रिझल्ट करू सॉल्व. घेतला स्क्रीनशॉट? चला सेकंड. आता याला मी काय करतो रे? रफ करतो. आता सेकंड रिझल्ट साठी, जो जो पार्ट मला लागतोय तो बाळांनो मी इथं राहू देतो. सेकंड रिझल्ट साठी मला PTS लागणार आहे, मग मी हा PTS वाला पार्ट इथं राहू देतो. त्यानंतर मला PTR नकोय, मग ते मी रफ करतो. इथं जे जे नकोय ना ते मी रफ करतो. ठीक आहे? तुम्हाला तसं नाही करायचं बरं. तुम्हाला काय करायचंय रे? तुम्हाला बाळांनो परतच राईट करायचं सगळं. हे फक्त टीचरलाच लागू पडतं बरं. तसं काही नाहीये, तेवढं पाहिजे म्हणून ठेवलंय मी. ठीक आहे ना? चला सेकंड रिझल्ट. अरे टिक 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 टिक, ओके ओके, रोमन मध्ये करतो त्याला. आता आपण बघतो आहे सेकंड नंबरचा रिझल्ट. ठीक आहे ना? थांबा नीटच करतो त्याला थोडस. सेकंड वाला रिझल्ट आता आपण सॉल्व करतोय. आता सेकंड रिझल्ट मध्ये काय म्हटलंय बघा, PQ स्क्वेअर इक्वल्स टू PS स्क्वेअर मायनस QR इंटू ST प्लस QR बाय 2. म्हणजे इथं PQ चा विषय आलाय. म्हणजे इथं काय करावं लागेल रे आपल्याला? तर इथं बाळांनो आपल्याला काय करावं लागेल? हे ट्रायंगल घ्यावं लागेल. आता मी इथं वेगळा कलर चेंज करतो. एक ट्रायंगल आपल्याला घ्यावं लागेल PTS हा वाला, हा तर आपण त्याचा रिझल्ट ऑलरेडी ठेवलेला आहे तसा तसा. आणि एक आपल्याला घ्यावं लागेल कोणता? PTQ वाला. हा एक ट्रायंगल आपल्याला घ्यावं लागेल. म्हणजे लेफ्ट कडचे ट्रायंगल आपल्याला उचलायचे इथं.
त्यातला पहिला आपण ऑलरेडी घेतलेला आहे. आता दुसरा बाळांनो कोण, पीटीक्यू ट्रायंगल. इन सिमिलरली इन ट्रायंगल पीटीक्यू, पीटीक्यू मध्ये काय रे, अँगल पीटीक्यू 90 चा आहे, दिसतंय ना. ओके, अँगल पीटीक्यू इज इक्वल्स टू 90 डिग्री. सो काय करेल मग, पायथागोरस बाबा काय सांगतील, पीक्यू हायपोटेन्स कोण आहे, पीक्यू स्क्वेअर. अरे भैया रेड कलर चलो, पीक्यू स्क्वेअर दिसतंय ना, हा, इज इक्वल्स टू पीटी स्क्वेअर प्लस क्यूटी स्क्वेअर. कोणता स्क्वेअर, अरे यार अरे 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 याला काय झालं रे, पीटी स्क्वेअर प्लस क्यूटी, अरे चल भैया, प्लस क्यूटी स्क्वेअर, पीटी स्क्वेअर प्लस क्यूटी स्क्वेअर. आले इथपर्यंत. त्यानंतर बाळांनो आता पीक्यू स्क्वेअरला राहू दे, बघा जसा मागचा क्वेश्चन केलाय ना सेम करायचा आपण क्वेश्चन, फक्त तिथं ऍडिशन होती, तिथं सबट्रॅक्शन दिसते आपल्याला. बघू आता पीटी स्क्वेअर नकोय, परत पीटी स्क्वेअरची जशी मागच्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू काढली आपण तशी इथून पीटी स्क्वेअरची व्हॅल्यू काढून इथं ठेवायची. पीटी स्क्वेअरची व्हॅल्यू काय भेटेल मग, पीएस मायनस एस टी स्क्वेअर, म्हणजे पीएस स्क्वेअर मायनस एस टी स्क्वेअर, आणि राहिलेलं काय क्यूटी स्क्वेअर बाळांनो ऍज इट इज. काय वापरलं, इक्वेशन 1 वापरलं फ्रॉम इक्वेशन 1. चला कम्प्युटर जी थोडस लेफ्टला सरका. ओके, अजून सरकू थोडस, ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन 1 आता करा सिम्प्लिफाय. बघा पीक्यू आणि पीएस तर आलंय, त्यांना धक्का लावणार नाही बाळांनो आपण. पीक्यू स्क्वेअर इक्वल टू पीएस स्क्वेअर, एसटी दिसत नाहीये, ठीक आहे, करू एसटीचा स्कॅम करू बाळांनो, थांबा फक्त. आता क्यूटी, आता क्यूटीला काय करू शकतो रे आपण, लक्षात घ्या. ही जी क्यूटी ना, ही क्यूटी, ज्या क्यूटी न बाळांनो, या क्यूटीला काय करणार आपण, तर बघा या क्यूएस मायनस एस टी करणार. कारण बघा एवढ्या क्यूएस मधून जर एवढं एस टी केलं, बघा एवढ्या क्यूएस मधून जर एवढं एस टी मायनस केलं तर ही क्यूटीच राहिली होती ना. मग क्यूटी नको आपल्याला, मग क्यूटीला उडून आपण काय लिहू शकतो, क्यूएस, इथे एस आहे बरं का, क्यूएस मायनस एस टी राईट करू शकतो, क्यूएस मायनस एस टी, आणि ब्रॅकेटचा काय स्क्वेअर आहे. नाव सिम्प्लिफाईड, पीक्यू स्क्वेअर इक्वल्स टू पीएस स्क्वेअर मायनस एस टी स्क्वेअर. हियर वी हॅव टू अप्लाय द फॉर्म्युला ए स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर काय होईल रे, क्यूएस स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे होईल 2qs इंटू एस टी, आणि बी स्क्वेअर होईल बाळांनो एस टी स्क्वेअर. चला प्लस एस टी स्क्वेअर मायनस एस टी स्क्वेअर विल बी कॅन्सल. राहील काय, पीक्यू स्क्वेअर इक्वल्स टू पीएस स्क्वेअर प्लस क्यूएस स्क्वेअर मायनस 2qs इंटू एस टी. आणि आता बघा पीक्यू स्क्वेअर ऍज इट इज इक्वल्स टू पीएस स्क्वेअर आपल्याला ऍज इट इज ठेवायचा कारण तो रिझल्ट मध्ये आहे. देन आता बघा हे जे क्यूएस आहे, क्यूएस काय होईल रे, आता एस आणि क्यूएस सारखं होतं आणि एका वेळी क्यूएस हाफ होईल ना, म्हणजे आपण क्यूएस ला काय लिहू शकतो, क्यू आर बाय 2 मायनस 2qs ला आपण लिहिणार बाळांनो. आता बघा क्यूएस म्हणजे क्यू आर बाय 2, म्हणजे 2qs काय झालं, फक्त क्यू आर एड झालं, कारण क्यूएस क्यू आरचा हाफ आहे ना, म्हणजे क्यूएस जर क्यू आरचा हाफ तर ट्वाइस क्यूएस काय होईल, क्यू आर होईल, म्हणजे 2qs झालं क्यू आर इंटू एस टी. झाला रिझल्ट भेटला, फक्त मागे पुढे करायचं आहे टर्म. सो दॅट इज पीक्यू स्क्वेअर इक्वल टू पीएस स्क्वेअर, जसं दिसतंय तसं लिहायचं फक्त. आता नंतर काय घ्यायचंय, ते मिडल टर्म घ्यायचं आहे, हे क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर बाय 2 चा स्क्वेअर. आणि इथं बाळांनो आपला रिझल्ट काय होऊन जातो, प्रूव्ह होऊन जातो. ठीक आहे, तर आले दोन्ही पण प्रूफ सगळ्यांच्या लक्षात आले ना. चला फास्ट मी साइडला सरकतो, स्क्रीनशॉट घेऊन टाका, देन आपण जाऊ पुढच्या क्वेश्चन कडे. जायचं पुढच्या क्वेश्चन कडे. चलो क्वेश्चन नंबर 3 हो गया हमारा कंप्लीट. चलते हैं क्वेश्चन नंबर 4 के पास, जो कि बाळांनो एकदम इझी आपल्याला इथं काय होतोय दिसतोय.
हे काही नाही बरं का, हे बाय मिस्टेक आले काहीतरी ते प्रिंट मध्ये. इन ट्रायंगल एबीसी डायग्राम दिसतीये. पॉइंट एम काय रे, मिड पॉइंट आहे. त्यानंतर एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर यांची डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली आहे. एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर ची डायरेक्ट व्हॅल्यू दिली आपल्याला 290. त्यानंतर मीडियन पण दिलेला आहे रे, हा मीडियन पण दिलेला आहे आणि आपल्याला बीसी शोधायचं. एकदम इझी आहे. बीएम मिळेल अपोलोनियस वापरून आणि नंतर बीसी शोधायचं. चला ठीक आहे, करून टाकू. बाय अपोलोनियस थेरम, चेंज करतो कलर, बाय अपोलोनियस थेरम. काय म्हणाल मग आता अपोलोनियस आप्पा? तर अपोलोनियस आप्पा, अरे सॉरी, अपोलोनियस आप्पानं काय केलं, अपोलोनियस आप्पा सांगतील आपल्याला बाय अपोलोनियस थेरम काय म्हणाल रे, एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ एम स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ बीएम स्क्वेअर. आता डायरेक्ट हिट एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर किती दिलेलं आहे, 290 द्या ठेवून. सो मिळेल काय, 290 इक्वल्स टू ट्वाइस ऑफ एम किती रे, तर एम आहे 8 स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ बीएम स्क्वेअर. सो 290 इक्वल्स टू, चला वरतीच घेतोय, पेनची पण इच्छा नाही कमी खाली लिहावं म्हणून. सो 290 इथे घेतोय पुढे. आता 290 इक्वल्स टू 8 चा स्क्वेअर 64, 2 इंटू 64 प्लस 2 इंटू बीएम चा स्क्वेअर. मग आता बघा हे वेल 290 इक्वल्स टू 64 टू चा 128 प्लस ट्वाइस ऑफ बीएम स्क्वेअर. चला 128 ला चॉकलेट द्या लेफ्टला आणा. 290 मायनस 128 इज इक्वल्स टू ट्वाइस ऑफ बीएम स्क्वेअर. पॉवर किती होता, 0 म्हणजे 10 मधून 8 गेले 2, 10 मधून 8 गेले 2, त्यानंतर 9 मधून 3 गेले 6 आणि हे 1. 10 मधून 8 गेले 2, 9 मधून 3 गेले 6, 2 मधून गेले 1. मल्टिप्लाय 2 डिवाइड ला इज इक्वल्स टू बीएम स्क्वेअर. ठीक आहे, 162 चा हाफ 81 इज इक्वल्स टू बीएम स्क्वेअर. म्हणजे बीएम किती मिळेल रे, तर पोरांनो बीएम मिळेल 9. पण बीएम पाहिजे होतं का नाही, मग बीसी काय होईल, बीएम चा डबल. थोडं छोटं करतो, इकडे घेतो थोडस, विजिबल आहे ना. चला, सो बीसी इक्वल्स टू होईल ट्वाइस ऑफ बीएम. रिझन द्यायला विसरायचं नाही बरं का. का बरं रे, एम इज द मिड पॉइंट, एम इज मिड पॉइंट ऑफ बीसी. एम काय आहे तर बीसी चा मिड पॉइंट आहे. ठीक आहे, दिसतंय ना. हा, सो ट्वाइस ऑफ बीएम 9, सो 29 चं किती झालं, 18 झालं. सेंटीमीटर आहे ना, युनिट आहे त्याला. सो बीसी किती मिळालं बाळांनो, 18 सेंटीमीटर इथं आपल्याला मिळालं. हे 18 आहे बरं का, नाही तर ब्रॅकेट वाटन. हा, बीसी इक्वल टू मिळालं 18 सेंटीमीटर. आले लक्षात. चला, हा इझी होता क्वेश्चन, याच्यामध्ये काही नाही समजा चिंदी होता. चला घ्या स्क्रीनशॉट काढून फास्ट. चला जाऊ बाळांनो आता आपण आपल्या शेवटच्या क्वेश्चन कडे. तर शेवटचा क्वेश्चन पण बाळांनो प्रूफचाच आहे. चला लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आणि हा क्वेश्चन झाल्यावर आजच्या सेवेला आपण पूर्ण विराम देणार. आजच्या लेक्चर मध्ये एवढंच आहे, मग आपला फक्त प्रॉब्लेम सेट राहतो तो आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. ठीक आहे, चला लक्ष द्यायचंय. काय म्हटलंय बघा, तर क्वेश्चन म्हणतोय पॉइंट टी इज इन द इंटेरियर ऑफ रेक्टँगल PQRS. म्हणजे PQRS एक रेक्टँगल आपल्याला दिला आहे आणि त्याच्या इंटेरियर म्हणजे आतमध्ये काय एक टी पॉइंट दिलाय. त्यानंतर हे प्रूफ करायचं आपल्याला, TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर, TS स्क्वेअर प्लस TQ. मी आता असं हायलाइट करतो, TS पाहिजे ज्याच्या साइड पाहिजे त्याला हायलाइट करून घेतो, प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल्स टू TP. TP कुठे गेली, TP. हा, TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. तर ह्या चार साइडच्या मध्ये आपल्याला बाळांनो इक्वलचं रिलेशन बनवायचं. म्हणजे दोघांची ऍडिशन तिकडे, दोघांची ऍडिशन इकडे. तुम्हाला हिंट पण देऊन ठेवली बघा. सेगमेंट AB पॅरलल टू SR ड्रॉ करायची आहे. म्हणजे AB सेगमेंट SR ला ड्रॉ करायची पॅरलल आणि ATB कोलिनियर आहेत. ATB काय घ्यायचे, म्हणजे जी AB साइड आपण काढणार आहे ती अशी काढायची, त्याच्यावरतीच टी पॉइंट असला पाहिजे. ठीक आहे, पण जरी ते हिंट मध्ये दिले ते आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये घ्यावं लागतं बरं का.
चला मग आता हिंट दिली तिथे कन्स्ट्रक्शन करून घ्यावं लागेल, दिसतंय ना? हा ओके का? हा कन्स्ट्रक्शन करून घेऊया एकदा. कन्स्ट्रक्शन हे करावं लागतं बरं. ड्रॉ सेगमेंट ए बी, ड्रॉ सेगमेंट ए बी पॅरलल टू साइड एस आर अँड ATB काय आहेत? कोलिनियर पॉइंट आहे. ATB आर कोलिनियर पॉइंट. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन केलं आपण. जे दिलंय ना ते आपल्याला वापरायचं त्याच्यामुळे ते करून घेतलं आपण. आता जाऊ बाळांनो आपण प्रूफ कडे. कसं प्रूफ करता येईल याबद्दल बाळांनो आपल्याला आधी थोडंसं डिस्कस करावं लागेल. बघा काय म्हटलंय, एक रेक्टँगल दिलाय. PQRS जर रेक्टँगल असेल तर याच्या आपल्या रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज काय आहेत? मग ऑल अँगल्स 90 डिग्री, अपोजिट साइड्स पॅरलल, अपोजिट साइड्स इक्वल, राईट? सो बघा क्वाड्रिलॅटरल PQRS इज रेक्टँगल. हे दिले ते राईट करून घेऊ एकदा. क्वाड्रिलॅटरल PQRS काय? रेक्टँगल आहे. अँड AB साइड काय? SR ला पॅरलल आहे. साइड AB इज पॅरलल टू साइड SR. साइड SR ला पॅरलल आहे. आता बघा AB साइड जर SR ला पॅरलल असेल, AB साइड जर SR ला पॅरलल असेल तर इथून काय होईल रे? तर लक्षात घ्या बाळांनो, बघा काय म्हणताय, जी AB साइड आहे ती SR साइडला पॅरलल आहे. मग AB साइड जर SR साइडला पॅरलल असेल तर ABRS हा जो ABRS क्वाड्रिलॅटरल बनन हा पॅरलेलोग्राम बनन ना. देयरफॉर क्वाड्रिलॅटरल ABRS इज पॅरलेलोग्राम. हा काय बनन रे? हा बनेल बाळांनो पॅरलेलोग्राम. सर का बरं? कारण बघा क्वाड्रिलॅटरल PQRS ऑलरेडी रेक्टँगल आहे. मग रेक्टँगलच्या एका साइडला ही पॅरलल आहे कोण? ABSR ला पॅरलल आहे आणि ऑलरेडी PSQR ला पॅरलल आहे म्हटल्यावर AS पण BR ला पॅरलल होईल ना, बरोबर आहे नाही? म्हणजे ही याला पॅरलल, ही याला पॅरलल, ही याला पॅरलल, ही याला पॅरलल, म्हणजे अपोजिट साइडच्या पेअर काय झाल्या? पॅरलल झाल्या. मग अपोजिट साइडच्या पेअर जर पॅरलल असेल तर तो क्वाड्रिलॅटरल काय असतो? पॅरलेलोग्राम असतो. बरं, पॅरलेलोग्राम मध्ये कन्फ्युजन का नाही? पण बट आता त्यातला हा अँगल बघा, एकतर ASR घ्या किंवा हा घ्या, कोणता? BRS, कोणता बी एक घ्या. बट अँगल ASR इक्वल्स टू 90 डिग्री. रिझन त्याची गरज नाही, कारण आपण वरती ऑलरेडी लिहिलं तो पॅरलल रेक्टँगल आहे म्हणून, आणि रेक्टँगलचा अँगल कितीचा असतो? 90 डिग्रीचा असतो. मग अँगल ASR जर 90 डिग्रीचा आहे म्हणजे जो क्वाड्रिलॅटरल आपला ABRS ज्याला आपण पॅरलेलोग्राम म्हणतोय त्या पॅरलेलोग्राम मधला एक अँगल 90 डिग्रीचा आहे. आणि मग पॅरलेलोग्राम मधला एक अँगल जर 90 डिग्रीचा असेल तर आपल्याला माहितीये काय सर? तर पॅरलेलोग्राम मधला एक अँगल जर 90 डिग्रीचा असेल तर तो पॅरलेलोग्राम काय बनतो? रेक्टँगल बनतो. सर कसं काय हो? बघा हा 90चा, मग अपोजिट वाले सारखे असतात म्हणून हा 90चा, आणि हा 90चा म्हणून हा 90चा, कारण ऍडजस्टमेंट काय असतात? सप्लिमेंटरी होतात. म्हणजे हा 90चा म्हणजे हा 90 झाला. म्हणजे बघा हा 90चा म्हणून हा 90चा, आणि हा 90चा म्हणून हा 90चा, आणि हा 90चा म्हणून हा 90चा. म्हणजे क्वाड्रिलॅटरल, म्हणजे इथून काय प्रूव्ह झालं? क्वाड्रिलॅटरल ABRS जो पॅरलेलोग्राम आपण आतापर्यंत म्हणतो तो पॅरलेलोग्राम तर आहेच आहे, पण त्यातल्या त्यात तो काय बाळांनो? रेक्टँगल पण आहे. देयरफॉर क्वाड्रिलॅटरल ABRS इज रेक्टँगल. आणि हा जर का रेक्टँगल असेल बाळांनो तर क्वाड्रिलॅटरल ABRS जर का रेक्टँगल असेल तर आता काय करू शकतो आपण? हा जर रेक्टँगल असेल तर A पण 90 डिग्री झाला. मग आता सगळे ट्रायंगल 90 डिग्रीचे. देयरफॉर आता हा ट्रायंगल उचला रे, कोणता? हा उचला, कोणता? ATS ट्रायंगल. देयरफॉर इकडे घेतो, आता इकडे पुढे. नाउ इन ट्रायंगल ATS, अँगल ATS वरती जाते का? थांबा एक मिनिट. ट्रायंगल ATS मध्ये बाळांनो अँगल TS बघा,
TAS हा वाला अँगल हा 90 डिग्री झाला, कारण पॅरलोग्रामचा सॉरी काय रेक्टँगलचा अँगल आहे. अँगल TAS इज इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्रीचा अँगल काय घेतो आपण? पायथागोरस बाबा. सो बाय पायथागोरस थेरम. पीटी म्हणजे काय? पायथागोरस थेरम. काय स्टेटमेंट बनन रे? बघा 90 डिग्रीचा म्हणजे एसटी स्क्वेअर. एसटी म्हटले का? नाही टीएस म्हटले क्वेश्चन मध्ये, तर टीएस लिहू आपण त्याला. टीएस स्क्वेअर इक्वल्स टू, बघा टीएस स्क्वेअर इक्वल टू काय बन रे? एएस स्क्वेअर प्लस एटी स्क्वेअर. एएस स्क्वेअर प्लस एटी स्क्वेअर. हा भेटला आपला रिझल्ट. याला इक्वेशन 1 देऊन ठेवू. सिमिलरली हा ट्रायंगल उचला इकडचा. सिमिलरली इन ट्रायंगल TBR, इन ट्रायंगल TBR, TBR ट्रायंगल मध्ये अँगल TBR 90 डिग्रीचा आहे. अँगल TBR इज इक्वल्स टू 90 डिग्री. सो कोण? पायथागोरस बाबा काय सांगतील? TR स्क्वेअर. TRच म्हटले क्वेश्चन मध्ये, हा TRच म्हटलंय. TR स्क्वेअर इक्वल्स टू TB प्लस BR स्क्वेअर. TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर. ठीक आहे, याला देऊन देऊ इक्वेशन नंबर 2. सर नेमकं चालू काय आहे? तर आपण काय करतोय बाळांनो, हे जे रिझल्ट आपल्याला विचारलाय का, त्यातल्या जेवढ्या साइडचं आपल्याला इंटररिलेशन बनवता येईल ते इंटररिलेशन आपण बनवतोय. त्यासाठी आपण सुरुवातीला टार्गेट केलं ट्रायंगल ATS ला आणि ट्रायंगल TBR ला. याच्यानुसार आपल्याकडे किती साइड आल्या रे? बघा TR आली आणि TS आली, म्हणजे एक लेफ्ट साइडची आली आणि एक राईट साइडची आली. ठीक आहे. आता बघा, ज्या वेळेनं आपण प्रूव्ह केलं क्वाड्रिलॅटरल ABRS हा रेक्टँगल आहे, सिमिलरली आपण प्रूव्ह करू शकतो बाळांनो काय? क्वाड्रिलॅटरल ABQP इज आल्सो रेक्टँगल. कारण सेम कन्सेप्ट आहे दोन्ही मध्ये. सो बघा इथं राईट करायचं. ऍज वी हॅव प्रूव्ड क्वाड्रिलॅटरल ABRS is rectangle. Similarly we can prove quadrilateral ABQP किंवा APQB म्हणू का? हा quadrilateral APQB is also rectangle. हा पण काय प्रूव्ह करू शकतो आपण? रेक्टँगल प्रूव्ह करू शकतो. इझी कन्सेप्ट आहे. जसा हा बनल तसाच हा पण बनल, काही वेगळा कन्सेप्ट त्याच्यामध्ये नाहीये. मग आता जर समजा आपण हे प्रूव्ह केलं, आता काय APQB काय? रेक्टँगल. थांबा थोडं छोटं करतो. विजिबल आहे ना? ओके, एक सेकंद. सो बघा APQB आता काय झाला? रेक्टँगल झाला. मग आता यामध्ये बघा, मग APQB जर रेक्टँगल असेल तर आता कोणता ट्रायंगल उचलता? मग हा उचला. कोणता? PAT किंवा APT म्हणा त्याला. हा एक बनतोय इथं, हा एक बनतोय ना, हे दोन्ही उचला. मग इन ट्रायंगल PAT, इन ट्रायंगल PAT ट्रायंगल मध्ये बाळांनो काय होईल? अँगल PAT होईल 90 डिग्रीचा. अँगल PAT 90 डिग्रीचा. सो परत पायथागोरस थेरम लिहायची गरज नाही, डायरेक्टली आपण अप्लाय करू शकतो. सो काय मिळेल रे? PT स्क्वेअर इक्वल्स टू मिळेल बाळांनो AP स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. AP स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. याला देऊ इक्वेशन नंबर 2 झाले. याला 3 इक्वेशन देऊ थर्ड. अँड इथे घेतो. आता विजिबल आहे ना? हा. आता कोणता घेता? ट्रायंगल आला कोणता? TBQ. इन ट्रायंगल TBQ ट्रायंगल मध्ये TBQ मध्ये कोण 90चा आहे? TBQ चे. अँगल TBQ इक्वल्स टू 90 डिग्री. सो परत पायथागोरस. सो काय होईल रे? B90चा म्हणजे TQ स्क्वेअर. TQच म्हटले का? हा TQच म्हटले. याला PT म्हटले का? TP म्हटले त्याला. ठीक आहे, PT TP एकदा. ओके, पीटीला TPच लिहून टाकतो. मग जसं दिसतंय तसं दिसलेलं बरं. पीटीला काय म्हटलंय तिथं? TP म्हटलंय. हा TP. सो
TBQ 90चा काय होईल TQ स्क्वेअर. TQ स्क्वेअर इक्वल्स टू काय मिळणार रे TB स्क्वेअर प्लस BQ स्क्वेअर. TB स्क्वेअर प्लस BQ स्क्वेअर. आणि याला देऊ बाळांनो आता आपण इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4. मग आता काय मिळेल बघा बाळांनो याला इक्वेशन नंबर 4 वर का. आता इक्वेशन 1 मध्ये आपल्याला कोण भेटले रे. इक्वेशन 1 मध्ये आपल्याला TS भेटलं. इक्वेशन 2 मध्ये TR भेटलं. इक्वेशन 3 मध्ये बाळांनो आपल्याला TP भेटला. आणि इक्वेशन 4 मध्ये आपल्याला TQ भेटला. म्हणजे सर तुम्ही नेमकं केलं काय तर मी काय केलं बाळांनो किंवा आपण काय केलं इथं तर आपण ज्या 4 साइड आपल्याला पाहिजे होत्या त्या 4 साइड बाळांनो शोधून घेतल्या. आता काय करायचंय ज्यांची ऍडिशन विचारली त्यांची ऍडिशन घ्यायची. सो नाव कन्सिडर TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर. किंवा तुम्ही याला LHS पण म्हणू शकता बरं. TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर. म्हणजेच काय करतोय आपण TS स्क्वेअर आणि TQ स्क्वेअर ची ऍडिशन घेतोय. मग TS स्क्वेअर ची व्हॅल्यू काय इकडे करू का थोडस विजिबल आहे ना. आहे विजिबल. ओके. TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर. मग आता TS स्क्वेअर ची व्हॅल्यू काय रे TS स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे AS स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. AS स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. आणि त्यानंतर TQ ची काय बाळांनो TQ TB स्क्वेअर प्लस BQ स्क्वेअर. ह्या व्हॅल्यू जिथून घेतलं ते रिझन देऊन टाकायचं फ्रॉम 1 and 4. फ्रॉम 1 and 4. ठीक आहे. आता बघा आता AS स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर प्लस BQ स्क्वेअर अशा व्हॅल्यू मिळाला. आता डायग्राम मध्ये ऑब्झर्व करा या व्हॅल्यू कुठे दिसत आहे तुम्हाला बघा AS स्क्वेअर. ओके हे इथे AS स्क्वेअर दिसतंय आपल्याला. त्यानंतर AS सोबत कोण जाईल रे BR जाईल. BR आहे का नाही म्हणजे AS सोबत बघा म्हणजे मला काय म्हणायचंय AS आणि BR इक्वल होतील ना पण BR याच्यामध्ये नाहीये. ओके AT सोबत बाळांनो AT सोबत कोण नाही जात. ओके TB सोबत कोण नाही. आणि BQ कुठे गेला रे BQ सोबत जाऊ शकतो AP पण AP ची काही आपल्याला इथं पेअर नाहीये. ओके मग याला इक्वेशन नंबर किती 5 द्या. याला देऊ इक्वेशन नंबर 5. म्हणजे काय केलं आपण लेफ्ट साइडच्या सगळ्या टर्म्सची बाळांनो ऍडिशन करून घेतली. आता राईट वाले कन्सिडर करा. सिमिलरली कन्सिडर आता राईट साइड वाले कोण TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. मग आता TP स्क्वेअर ची व्हॅल्यू पहा कुठे 3 मध्ये AP स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर प्लस आता ATP घेतलं तर TR ची पहा काय तर TR ची व्हॅल्यू कुठे TR 2 मध्ये TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर. TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर. ओके इकडे घेतो थोडं क्वेश्चन थोडा नाही दिसला चालेल ना. हा आता हे रिझन काय कुठून घेतलाय व्हॅल्यू आपण TP ची घेतली बाळांनो कुठून रे TP घेतली आपण 3 वरून आणि TR घेतली TR 2 वरून. सो फ्रॉम 2 and 3 1 4 2 3 फ्रॉम 2 and 3. सो आता बघा आता याला थोडी सिम्प्लिफाय करायचं. आता AP बघा AP. आता AP ला बाळांनो आपण राईट करू शकतो QB किंवा BQ बघा. आता बघा काय करायचं आपल्याला लक्षात घ्या बरं का क्वेश्चनचं नीड काय आपल्याला हे वालं आणि हे वालं इक्वल दाखवायचंय बरोबर आहे का नाही. मग हे दोन इक्वल कधी होतील जेव्हा हे दोन इक्वल होतील. कळतंय मला काय म्हणायचंय तर म्हणजे आपण काय करणार तर आपण बाळांनो आता दोघांच्या राईट साइड सारख्या दाखवल्या तर आपण दोघांच्या लेफ्ट साइड सारख्या होतील ना. म्हणजे आता आपण राईट साइड सारख्या दाखवतोय. मग आता बघा AP स्क्वेअर डायग्राम बघायची. AP स्क्वेअरला काय लिहू शकतो आपण BQ स्क्वेअर. AP स्क्वेअरला मी राईट केलं BQ स्क्वेअर. नंतर रिझन मध्ये देऊन टाकू आपण ते. AT दोन इकडे कॉमन आहे मग AT ला ATच ठेवा. AT स्क्वेअर
त्यानंतर टीबी बघा डायग्राम मध्ये कुठे दिसतंय टीबी, टीबी ला काही प्लेस करायला नाहीये, नाही टीबी पण आहे, मग डायरेक्टली टीबी राहू द्या मग ऍज इट इज. आणि बीक्यू बघा रे, बीक्यू, बीक्यू ला बीक्यू ठेवा, तिथेही बीक्यू आहे, तिथे काय आहे बीक्यू आहे बाळांनो. बघा काय केलं मी, एपी सॉरी बीक्यू नाही, कोण बीआर आहे, बीआर, बीआर बघा हे बीआर आहे, बीआर ला आपल्याला एएस लिहिता येईल, आहे का एस, हा बीआर ला आपण लिहिणार एएस स्क्वेअर. इतर रिझन देऊन द्या बाळांनो. काय काय चेंज केले आपण एएस ला बीक्यू लिहिलं, एएस ला बाळांनो काय लिहिलं आपण बीक्यू नाही, एएस ला आपण राईट, एएस ला नाही कोणला एपी ला, एपी ला आपण राईट केलं बीक्यू, एपी ला राईट केलं बाळांनो बीक्यू, अँड दुसरं कोण रिप्लेस केलं आपण बीआर, बीआर ला रिप्लेस केलं कोणी, बीआर ला रिप्लेस केलं एएस न, बीआर लाच ना, हा बीआर रिप्लेस केला कोणी बाळांनो, इथे खाली राईट करतो ते आय थिंक कॉर्नर दिसायला प्रॉब्लेम आहे, बीआर रिप्लेस केला कोणी रे एएस न, बीआर रिप्लेस केला बाळांनो एएस न, हे रिझन मध्ये बरं. सो आता बघा बीक्यू स्क्वेअर प्लस एटी स्क्वेअर प्लस टीबी स्क्वेअर प्लस एएस स्क्वेअर, ही आता बाळांनो ह्या व्हॅल्यू बघा, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सारखी भेटली का नाही रे, मग दोघांच्या राईट साइड बाळांनो काय झाल्या, इक्वल झाल्या. थोडी इकडे करतो दिसायला, आय थिंक दिसतंय आता. सो दोघांच्या राईट साइड बाळांनो, क्वेश्चनची काही गरज नाही आता, क्वेश्चन पाहिला सगळ्यांनी, हा आता दोघांच्या राईट साइड बाळांनो जर का इक्वल झाल्या तर दोघांच्या लेफ्ट साइड पण तर इक्वल आहे ना. हा मी दोन तीन स्लाइड वाढवल्या ना इकडं, कंटिन्यू का. तर बाळांनो आता बघा हे जे आपल्याला रिझल्ट मिळाला बाळांनो, हा बीक्यू हे रिझन आहे बरं का, इथं बीक्यू प्लस एटी स्क्वेअर, बीक्यू स्क्वेअर प्लस एटी स्क्वेअर प्लस टीबी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आपण काय लिहू शकतो, तर याला आपण लिहू शकतो बाळांनो टीएस स्क्वेअर प्लस टीक्यू स्क्वेअर. आणि ही व्हॅल्यू कशाची काढतोय आपण, ही व्हॅल्यू आपण काढतोय टीपी स्क्वेअर प्लस टीआर स्क्वेअर ची. आणि इथं कुठून घेतला आपण, फ्रॉम 5, फ्रॉम 5. तर इथं बाळांनो काय होतं, आपला रिझल्ट प्रूव्ह होतो. तर आले सगळ्यांच्या लक्षात, दिसतंय का सगळ्यांना, दिसतंय ना, ओके. मी थोडं साईडला होतो, थोडं छोटं करू का अजून, ठीक आहे, ठीक आहे ना. चला फास्ट स्क्रीनशॉट घेऊन टाका, घेतलाय. तर बाळांनो आज आपण काय बघितलं रे, तर आज आपण काय केलं बाळांनो, अपोलोनियस थेरम, त्याचा एकदम प्रॉपर प्रूफ मी तुम्हाला बनवून दिलेला आहे. आणि त्यानंतर बाळांनो आपण त्याच्यावरची एक्सरसाइज 2.2 काय केली, कंप्लीट केली, राईट. तर या ठिकाणी पायथागोरस थेरम जो आपला स्टेट बोर्डचा सेकंड लेसन आहे, त्याच्या दोन्ही प्रॅक्टिस सेट बाळांनो आपल्या काय झाल्या, आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण कंप्लीट केलेला आहे. आता राहिला विषय प्रॉब्लेम सेटचा. तर प्रॉब्लेम सेट बाळांनो काय करतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बनवून देतो, ठीक आहे. तर मला सांगायचं आहे याच्या दोन एक्सरसाइज, सगळे थेरम बाळांनो जे आपण कंप्लीट केले ते सगळे तुम्ही काय करायचे आहेत, पुन्हा एकदा. इथं मी सांगताना तुम्हाला कळतच, त्याच्यामध्ये इश्यू नाहीये, पण घरी गेल्यावर तुम्ही काय करायचंय बाळांनो, पुन्हा एकदा काय करायचंय, ते थेरॉटिकल क्वेश्चन असे प्रूफ वाले किंवा व्हॅल्यू बेस्ड क्वेश्चन जमतं जनरली आपल्याला, जे प्रूफ वाले क्वेश्चन आहे ते स्वतः एकदा काय करायचे आपल्याला, तुम्ही स्वतः एकदा पुन्हा काय करायचे, स्वतः सॉल्व्ह करून बघायचे. आणि एक लक्षात घ्या, प्रूफच्या क्वेश्चनचे मल्टिपल नंबर ऑफ वेज असतात. त्यामुळे कोणाला असं वाटू नका सर तुम्ही हे सांगितलं आमच्या सरांनी वेगळं शिकवलं, सर डायजेस्ट मध्ये वेगळं आहे, सर आमच्या नोट्स मध्ये वेगळं आहे. तर मी काय करतो बाळांनो, जो वे पोरांना एकदम सिंपल वेनं समजेल त्या वेनं मी सोल्युशन द्यायची काय करतो असं तुम्हाला सोल्युशन द्यायची बाळांनो तयार करत, म्हणजे तसं वेनं सोल्युशन मी तुम्हाला देत असतो, ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे सगळे क्वेश्चन प्रॉपरली कळाले असावेत. आणि जर समजा कुठल्या क्वेश्चन मध्ये कोणाला काही अडचण असेल तर काय करायचंय बाळांनो, तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये टाकायचंय. शेवटपर्यंत तुम्ही आपला व्हिडिओ बघितला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, तर आपलं युट्यूब चॅनल काय करायचंय, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि तुम्हाला जर खरंच वाटत असेल की हा माणूस खरंच आपल्यासाठी मेहनत करतोय, आपल्यासाठी शिकवतोय आणि काही तर तुम्हाला या व्हिडिओमधून खरंच नवीन काही शिकायला भेटतं असेल बाळांनो, तर आपल्या व्हिडिओला काय करायचंय, लाईक करून ठेवायचं, ठीक आहे. थांबवायची मग सेवा, चलो. तर आजची सेवा बाळांनो थांबवतोय आपण इथं. थँक्यू, बाय बाय, टाटा, टेक केअर.